मला पाण्याच्या बद्दल बोरकरवाडीला मी त्या बाबतीमध्ये सांगेन आणि उद्याच्या मेळाव्यात एकंदरीत सगळ्या योजनांच्या बद्दलची पण माहिती त्या बाबतीमध्ये देईल। त्याच्यामुळे उद्याची दुपारची 1ची वेळ आहे। कुणीतरी प्रास्ताविक करेल आणि मीच भाषण डायरेक्ट करेन, कारण मला नंतर मुंबईला जायचंय। हे उद्या विमान मागवलं 4 वाजता 3 वाजता बोलू त्या पद्धतीनं, तर त्या पद्धतीनं आपण करूया। आणि तुमची पण काही जबाबदारी, काही एकट्याने सगळं करून चालणार नाही। वकील सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आणि त्या पद्धतीनं ठीक आहे। कोणाकोणाची राजकीय विचारधारा वेगळी असेल, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, ते लोकशाही आहे, ते संविधान वगैरे बाकीच्या सगळ्या बाबी आहेत। पण एक सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे सहकारी असतील किंवा जे ज्यांना कुणाला ते करण्यामध्ये समाधान मिळतं, आनंद मिळतो, त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करतो। महिलांना जाता जाता सांगतो, कुठं इंग्रजीमध्ये फॉर्म भरा नाही तर मिळणार नाही, अमकं नाही तमकं नाही, अशा बऱ्याच तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात। पण पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड हे ज्या भगिनीकडे आहे त्यांना तुमच्या घरामध्ये त्या बाकीच्या 21 ते 65 ते वयोगट वगैरे सांगितलेले ते बसत असेल तर कुठली काही अडचण येणार नाही। माधी तो फॉर्म इंग्लिश शिवाय स्वीकारला जात नव्हता, परंतु आता मराठीमध्ये देखील आपण केलेला आहे। त्याच्यामुळे मराठीत पण अर्ज करता येऊ शकतो, फॉर्म स्वीकारला जाऊ शकतो। खूप मोठी योजना आहे, 2.5 कोटी महिला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे। त्याकरता काही थोड्या त्रुटी त्रास होईल, थोडासा तेवढा सहन करा, परंतु नंतर ते डायरेक्ट डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे जाणार आहेत, मध्यस्थी वगैरे कुणी नाही। मागे ते संजय गांधी निराधार आमचे तहसीलदार द्यायचे ना मागे तहसीलदार, परंतु ते आम्ही बंद केलं, तिथं पण आम्ही डीबीटी आणलं। तशा पद्धतीनं महिलांचे त्यांच्या घराच्या जवळ ज्या बँकेचे अकाउंट असतील त्या अकाउंट नंबरला पैसे त्या ठिकाणी जातील। पण ते तुमच्या करतायत, तुम्हाला जे योग्य वाटतं तसा खर्च तो करायचा आहे। कारण घरात तुम्ही तुमचा संसार करताना, कुटुंब चालवत असताना माझी माय माऊली तिच्या स्वतःच्या पोटाला चिमटा काढते, चिमटा घेते आणि बाकीच्यांना देण्याचा प्रयत्न करते। असं अनेक कुटुंबामध्ये मी गेले अनेक वर्ष पाहत आलेलो आहोत आणि म्हणून फार विचारपूर्वक अशी योजना आणलेली आहे। अशा प्रकारच्या योजना देशामध्ये आहेत। मध्य प्रदेश सरकारने ती राबवलेली आहे, इतर सरकारने पण वेगवेगळ्या पद्धतीने राबवली। त्यामुळं ही माझ्या बहिणींच्या करता, माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या मुलींच्या करताची योजना आहे। आणि तुम्हालाही माहिती, मी शब्दाचा पक्का आहे। हा अजितदादाचा वाद आहे की मी ते कधी थांबवणार नाही, पण ती थांबवायची नसेल, ती पुढे कंटिन्यू चालू ठेवायची असेल तर महायुतीच्या उमेदवारांचं बटन मात्र दाबावं लागेल। मी तुम्हाला कोड्यात टाकतो असं नाही, तो तुमचा अधिकार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।